सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. मी तुम्हाला सांख्ययोग समजावून सांगणार आहे. विषय अवघड आहे. तुमचा मुलगा किंवा नातू एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास करायचा असेल, त्यावेळेला तो आईला किंवा आजीला सांगतो, आई आजी, आता मी एका अवघड विषयावरती अभ्यास करणार आहे, मला 1 तास 2 तास कोणी डिस्टर्ब करू नका. ऑफिसच्या कामाबद्दल तुमचा मुलगा सुद्धा सांगतो, आता जरा थोडंसं मला ऑफिसचं काम करायचं, कोणी मला डिस्टर्ब करू नका. तसं तसं हा सांख्ययोग समजून घेण्यासाठी तुम्ही पण सांगा, मला एका गंभीर विषयावरती पण अत्यंत आवश्यक विषयावरती चिंतन करायचं आहे, कुणी मला डिस्टर्ब करू नका. ओके श्रोते हो, मला सांगा, चहा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? एकतर पाणी, चहा पावडर, साखर आणि दूध. म्हणजे चहा करण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी 4. आता या 4 गोष्टी कमी आणि जास्त करण्याबद्दल आपण विचार करू. मला डायबेटीस आहे, मला साखर नको, म्हणजे आवश्यक गोष्टी झाल्या 3. आता मला दूध नसले तरी कोरा चहा आवडतो, म्हणजे चहा करण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी फक्त 2. आता दुसऱ्या बाजूने विचार करू. 4 गोष्टी आवश्यक आहेत, पण मला वेलची पूड हवी, सुंठ हवी, गवती चहा हवा, चहाचा सुगंधी मसाला हवा. म्हणजे चहा करण्यासाठी आवश्यक गोष्टी झाल्या 2 किंवा 3, 4, 5, 6, 7, 8 किंवा त्यापेक्षाही जास्त. आणि यानुसार तितक्या गोष्टींच्या एकत्रीकरणाने अनेक प्रकारचा आणि अनेक चवींचा चहा बनवता येतो. पटले? आता असाच विचार आपण आमटी करण्याबद्दल करू शकतो. किमान पाणी, तूर डाळ, मोहरी, तेल आणि तिखट, म्हणजे 6 आवश्यक गोष्टी झाल्या. पण त्याशिवाय हळद हवी, चिंच हवी, गूळ हवा, गोडा मसाला हवा, हिंग हवा, कढीपत्ता हवा, कोथिंबीर हवी, मुळा हवा, इत्यादी अनेक गोष्टी लागतात. म्हणजे आमटी बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी 6 किंवा 7 किंवा 8, 9, 10 किंवा त्यापेक्षा जास्त. पटले? पटण्यास काही हरकत नाही, कारण हे सर्व आपल्या जीवनाशी निगडीत आहे. पण मग आता या विचारावरून मला हे सांगा, हे विश्व बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लागल्या असतील? मी या विश्वाचा अविभाज्य अंग आहे. मग माझी उत्पत्ती होण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? कधी तुम्ही विचार केलाय? चहामध्ये 1 कप पाणी आणि 1 चमचा दूध चालेल का? आमटीत अर्धा किलो मीठ किंवा अर्धा किलो तिखट चालेल का? नाही चालणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे मिसळण्याचे प्रमाण आहे. त्या वस्तूंच्या कमी अधिक करण्याने त्या पदार्थाची चव बदलते. सृष्टीच्या उत्पत्तीत सुद्धा कोणत्या वस्तू आवश्यक आणि त्याचे प्रमाण काय, यावरून सृष्टीची म्हणजेच माझी प्रत ठरते. सृष्टीच्या उत्पत्तीस आवश्यक तत्वांची जेथे गणना केली जाते, चर्चा केली जाते, त्याला सांख्य म्हणतात.
आणि या सांख्याच्या चिंतनाने भगवत प्राप्ती होणे याला सांख्ययोग म्हणतात. सांख्यालाच काही लोक ज्ञान म्हणजे ज्ञानयोग म्हणतात. मग या सृष्टीच्या उत्पत्तीस आवश्यक तत्वे कोणती? पूर्वीच्या म्हणजे हजारो वर्षापूर्वीच्या ऋषींनी यावर खूप चिंतन केले व त्यावेळी भगवंतांच्या प्रेरणेने त्यांना याचे जे उत्तर मिळाले ते त्यांनी मंत्रबद्ध किंवा श्लोकबद्ध केले आहे. आता आपण तिसऱ्या स्कंधाच्या 26व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाचा विषयच मुळी महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन. मला सांगा, चहा करण्यासाठी सर्व पदार्थ ओट्यावर मांडून ठेवले तर चहा होईल का? नाही होणार. मूलतः चहा करणारा किंवा करणारी व्यक्ती हवी. हे व्यवहारातले झाले. हे उदाहरण विसरा. अगदी तसेच सृष्टी निर्माता म्हणून कोणीतरी असेल की नाही किंवा हवा की नाही? भागवत स्कंद 3 अध्याय 26 आणि श्लोक 3 मध्ये याबाबत काय म्हटले आहे पहा. अनादिरात्मा पुरुषो निर्गुण प्रकृते परः प्रत्यग्धामा स्वयं ज्योती विश्वम येन समन्वितम. अर्थ त्याचा असा आहे, हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते तो आत्मा म्हणजे पुरुष. तो अनादी निर्गुण प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुरणारा आणि स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे पुरुष हा सृष्टीचा कर्ता झाला आणि त्या दृष्टीने ते एक मूल तत्व झाले. ते मूल तत्व कसे आहे तर अनादी आहे. त्याला सुरुवात नाही. मला बरेच जण लोक विचारतात प्रश्न की या सृष्टी चक्राची प्रथम सुरुवात किंवा प्रथम उत्पत्ती केव्हा झाली? अहो, त्याला सुरुवातच नाही. ते तत्व अनादी आहे. अनादी म्हणजे काय याची आपण कल्पनाच करू शकत नाही, कारण आपल्या पुढे तसं कोणतंच उदाहरण नाही. ते पुरुष तत्व जसे अनादी आहे तसे अनंत पण आहे. मला आदी आहे आणि अंत आहे. सृष्टीसहित सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला आदी आहे आणि अंत आहे. म्हणून काहीतरी अनादी किंवा अनंत असेल हे आपल्या कल्पनेच्या बाहेरचे आहे, बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचे आहे. पण असं असू शकतच नाही असं काही म्हणता येणार नाही. पुरुष तत्व अनादी आहे आणि अनंत आहे. पुढचा श्लोक 3:26-4 काय म्हटलेला आहे? स एष प्रकृतीम सूक्ष्मं दैवीं गुणमयी विभुः यदृच्छयैवोपगताम अभ्यपद्यत लीलया. याचा अर्थ असा, सर्व त्या सर्वव्यापक पुरुषाने लीला विलासपूर्वक आपल्या जवळ असलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला. ही वैष्णवी माया म्हणजेच प्रकृती. ही प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्याच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली. म्हणजे सृष्टी उत्पत्तीस पहिले कारणीभूत तत्व म्हणजे पुरुष आणि दुसरे तत्व म्हणजे प्रकृती. या संदर्भात मी तुम्हाला
गीतेतला श्लोक सांगतो. गीता अध्याय 14वा, गीता अध्याय 14वा, श्लोक 3 काढा. काय म्हटलेलं आहे? मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. अर्थ आहे, माझी म्हणजे पुरुष तत्वाची महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे. आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड आणि चेतनाच्या संयोगाने, जड काय आहे तर प्रकृती, आणि चेतन काय आहे तर पुरुष तत्व. या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. पुरुष हे सृष्टी उत्पत्तीचे कारणीभूत पहिले तत्व जे चेतन आहे, अनादी आहे, अनंत आहे. प्रकृती हे पुढचे दुसरे तत्व जे जड आहे आणि नाशवान आहे. आता पुरुष आणि प्रकृती यांचे पासून पुढे कोणती तत्वे निर्माण झाली याचा स्पष्ट उल्लेख स्कंद 3 अध्याय 26 श्लोक 11 मध्ये आहे. काढा 3, 26, 11. मी वाचतो, तुम्ही नीट शांतपणे लक्ष द्या. पंचभिर्ब्रह्म चतुर्भिर्दशभिस्तथा एतच्चतुर्विंशतिकं गणं प्राधानिकं विदुः. श्लोक पाठ व्हायला पाहिजे. तुम्ही गुंडाळी करून शकणारा छोटा ब्लॅकबोर्ड आणि खडू आणा. आणले का? सांगितलं तर तुम्हाला यापूर्वी. आणि त्यावर हा श्लोक लिहा, पाठ करा. मी तुम्हाला सांगू का, माझ्या अभ्यास काळात मी स्कूटरवरून कायनेटिकवरून प्रवास करत असे. त्यावेळी त्या कायनेटिकच्या स्पीडोमीटरवर मी एक एक श्लोक कागदावर लिहून चिकटवत असे आणि स्कूटर चालवताना पाठ करत असे. भागवतातील असे श्लोक कुठे आहेत ते लक्षात ठेवलेच पाहिजे, पाठ केलेच पाहिजेत. पंचभिर्ब्रह्म चतुर्भिर्दशभिस्तथा एतच्चतुर्विंशतिकं गणं प्राधानिकं विदुः. या श्लोकाचा अर्थ असा: पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, 4 अंतःकरणे म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि 10 इंद्रिये, या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य म्हणतात. ही सर्व तत्वे सूक्ष्म होत बरं का. क्षेत्राच्या म्हणजे देहाच्या, म्हणजेच एक प्रकारे प्रकृतीच्या स्वरूपाबद्दल सांगताना गीतेत काय म्हटलं आहे? गीता अध्याय 13वा आणि श्लोक 5 काढा. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचराः. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियांचे 5 विषय. कुठले ते विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या विषयांनाच तन्मात्रा म्हटले आहे. प्रकृतीसह ही झाली 24 तत्वे. आणि पुरुष तत्व धरले मूळ तत्व तर ते 25वे. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत तत्वे झाली 25. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
ही पंचमहाभूते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे त्या पंचमहाभूतांचे अनुक्रमे उलट्या क्रमाने विषय किंवा त्यांना तन्मात्रा म्हणा. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये आणि वाणी, हात, पाय, शिश्न आणि गुद ही 5 कर्मेंद्रिये. याच 26व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात भगवान कपिल म्हणतात, काय म्हणतात? अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून 24 तत्वांची संख्या सांगितली. याखेरीज काळ हे 25वे तत्व, ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थ रूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते व त्या भगवानांनाच काल म्हणतात. अशा प्रकारे जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहे ते भगवान 25वे तत्व. इथे काय म्हटले आहे? नीट ऐका, परत वाचतो. भगवान सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आहेत आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत. माझ्यात ते परिपूर्णतेने व्याप्त आहेत, पण मी ते पूर्णपणे विसरलो आहे. मला त्या भगवत तत्वाशी एकरूपता साधायची आहे. कसं काय व्हायचं हे ते आता आपण बघू. विषय अवघड आहे. शांतपणे एकाग्रतेने ऐकलेत व समजून घ्यायचा निश्चय केलात तरच समजेल. बर, मी काय ह्या माझं मनचं सांगत नाहीये, भागवतातलं आहे. त्यामुळं तुम्ही समजून घ्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा. नीट ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि काही शंका असेल तर मला विचारा. गीता अध्याय 14 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हटले आहे? तर पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने हा सृष्टीचा डोलारा उभा राहतो. आता भागवत 3:26-17 मध्ये काय म्हटलं आहे? तर प्रकृतीला स्वतःची गती नाही. प्रकृती क्षीण आहे. तिला जी गती मिळते ती भगवत तत्वापासून मिळते आणि म्हणून पुरुष म्हणजे भगवत तत्व, जे मूळ तत्व आहे आणि माझ्या निर्मितीस कारण आहे. तेथे जाऊन मला एकरूप व्हायचे आहे. आता मी जे सांगतो ना, तो या प्रवचनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सांख्ययोगाचे मर्म. 25 तत्वांपैकी पुरुष तत्व व प्रकृती तत्व बाजूला ठेवली तर उरतात 23 तत्वे. प्रकृतीपासून एकंदर 23 तत्वे निर्माण होतात. कशी व कोणत्या क्रमाने ते मी यापूर्वी तुम्हाला एका तक्त्यावरून स्पष्ट केले आहे. तो तक्ता काढा, नीट बघा, तो चार्ट डोळ्यापुढे ठेवा. या 23 तत्वापैकी स्थूल पंचमहाभूते ही शेवटची 5 तत्वे होत. माझ्या मृत्यूच्या वेळी माझी इच्छा असो अगर नसो, ही 5 तत्वे मी येथेच सोडतो. एकंदर 23 तत्वापासून ही 5 तत्वे वगळली तर उरतात 18 तत्वे. तुम्ही तक्ता समोर ठेवलात तर तुम्हाला ती 18 तत्वे कुठली ते नीट समजेल. आणि म्हणून याचे ज्ञान न होता जो मरण पावतो
ज्ञान म्हणजे सांख्य योगाचे ज्ञान न होताच जो मरण पावतो तो माणूस पंचमहाभूतात्मक स्थूल शरीरापासून म्हणजे शेवटच्या 5 तत्वापासून जरी सुटला तरी प्रकृतीच्या इतर 18 तत्वांशी असलेला त्याचा संबंध अशा प्रकारच्या मरणाने, अशा प्रकारे म्हणजे ज्ञानाशिवाय होणाऱ्या मरणाने संबंध सुटत नाही. बुद्धी, अहंकार, मन, 10 इंद्रिये व पंचतन मात्रा सर्व काही सूक्ष्म बर का, स्थूल नव्हे. तर हीच ती 18 तत्वे होत. म्हणून मनुष्याच्या या 18 तत्वाशी संयोग कायम राहून जो देह बनतो त्याला सूक्ष्म किंवा लिंग किंवा कारण देह म्हणतात. एखादा मनुष्य सांख्य तत्वाचे म्हणजे सांख्य योगाचे ज्ञान न होता मेला तर मरतेवेळी त्याच्याबरोबर प्रकृतीच्या 18 तत्वांचे हे लिंग शरीर स्थूल देहातून बाहेर पडते आणि ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्या मनुष्यास नवे नवे वेगवेगळ्या योनीत जन्म घेणे क्रमप्राप्त होते. सारांश, जन्म मरणाचे चक्रातून सुटका नाही. आणि म्हणून जन्म मरणातून सुटका हवी असेल तर सांख्य म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांख्ययोग म्हणजे काय ते सांगितले. भागवतात अन्यत्र हा विषय परत येईल त्यावेळी मी त्या सांख्ययोगाचे अन्य काही कंगोरे किंवा अन्य काही बाजू सांगेन. पण सध्या तरी तुम्ही 3ऱ्या स्कंधातील 26व्या अध्यायाचा अर्थ 2-3 वेळा वाचा, शांतपणे वाचा, समजून घ्या. या संदर्भात काही शंका असतील तर मला मनमोकळेपणाने विचारा. या ऑडिओ क्लिपचा भरपूर प्रसार करा. लोकांना हे हवे आहे पण आपणच देत नाही. हा माझा अनुभव आहे. ठीक आहे, असो. पुढील विषय पुढील प्रवचनात. तोपर्यंत श्रीकृष्ण शरणम मम. नारायण हरी.